गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग। तर आता आपण जात आहोत पालघरच्या मच्छी मार्केटमध्ये। लहानसाच आहे तोच, आपण आता थोडासा बघायला जात आहोत किती आहे, काय मच्छी आहे काय नाही। थोडंसं लांब आहे पण जाऊन बघणार आहोत। आता ऑलमोस्ट आपण पोहोचलेलो आहोत मच्छी मार्केटजवळ। मॅजिकच्या मागे थोडे लेडीज बसलेले तिकडेच आहे, तो समोर दिसतोय तिकडेच आहे। आधी बघूया। हा पूर्ण एवढाच असा मच्छी मार्केट आहे, त्या खांबापासून तिकडनं ते एवढा असा मार्केट आहे। पण सकाळी खूप जास्त भरलेला असतो। आत्ता दुपार आहे म्हणून जरा मंदी आहे, म्हणजे कमी लोक आहेत मार्केटमध्ये। आणि संध्याकाळच्या वेळेस तिथे गर्दी पण असते। तर अशा प्रकारचा हा पूर्ण आपल्याला मार्केट बघायला मिळतो। माझ्या मागे तिकडेच आहे। तर सकाळी आणि संध्याकाळी इकडे गर्दी भरलेली असते, फक्त दुपारच्या वेळेस ऊन असल्यामुळे इथे पण जास्त बसत नाही आहे। आणि ते मच्छी आपल्याला कापताना नाही का टोळ मच्छी बघायला मिळते। पापलेट, टोळ आणि कोलंबी अशी मच्छी आहे ह्यांच्याकडे। मच्छी येत नाही ते जास्त कमी येते, आता बोटी बंद होत चालले ना, म्हणून बोटीनं मच्छी पण नाही मिळत, म्हणून एवढा महाग। इथे पण आहे मुशी आहेत, पापलेट आहे आणि शिंगाळी आहे। हां, टोळ पण आहे। अशी आपल्याला इथे मच्छी बघायला मिळते। इथे पण शिंगाळीच आहे, ती सुकी करते। इथे सुकी मच्छी बघायला मिळते। आणि आपल्याला पापलेट काढताना बघायला मिळते। असे आपल्याला इथे पापलेट बघायला मिळतात आणि आई येऊन बसलेला असतात। मांदेळी कशी दिलेली? हां, 50 आणि पापलेट 100 मस्त आहे। तशी स्वस्त आहे मच्छी, 50ला मांदेळी, 100ला पापलेट आहे। असे इथे सुकी मच्छी पण बघायला मिळते, पापलेट, आणि इथे बगळा पण बघायला मिळतो। अशा प्रकारे आपल्याला इथे सुकी मच्छी आणि ओली मच्छी बघायला मिळते। आणि तिकडे पण आहे थोडी पुढे, तिकडची मच्छी बघूया आपण। इथे कापलेली मच्छी आहे। अशी एवढी मोठी अशी मच्छी बघायला मिळते आपल्याला। जिवंत मच्छी इथे अशी आपल्याला जिवंत मच्छी। रोहू खोलून बघू का? यात रोहू मासा आहे आणि हे यात काही जिवंत आहेत मच्छी। अशी आपल्याला आई इथे मच्छी विकत बघायला मिळतात। रस्त्याच्या बाजूलाच आहे तशी असा हा पूर्ण आपल्याला मच्छी मार्केट बघायला मिळतो। हो, पालघरचं रेल्वे स्टेशन जो आहे त्याच्या बाहेर निघाल्यानंतर म्हणजे पश्चिम साईडला, तिकडनं आपल्याला राईट वळलो की लगेच आपल्याला मच्छी मार्केट लागतो। मला दाखवतो, हा रेल्वे स्टेशनमध्ये जायचा रस्ता आहे असा। इकडनं आपल्याला बाहेर निघालो की सरळ अशी तो आपल्याला इथे मच्छी मार्केट लागतो सरळ। आणि हा आहे रेल्वे स्टेशन। आता आपण तिकडेच जात आहोत। अशा प्रकारे आपल्याला इथे मार्केट्स आणि फ्रायडे मार्केट बघायला मिळतो। सो चला आपण आता जाऊया स्टेशनवर।